मृत्यूची सुरुवात पायापासून होते। वयाच्या 60, 70, 80 नंतर या गोष्टी सुरू करा। पायाची ताकद टिकवा। मित्रांनो, तुम्हालाही कधी असे वाटते का की चालताना किंवा जिने चढताना तुमचे पाय खूप लवकर थकतात किंवा रात्री झोपताना पायांमध्ये गोळे येतात, ताण जाणवतो किंवा वेदना होतात? जर तुमचे उत्तर होय असेल तर तुम्ही एकटे नाही आहात। आजच्या धावपळीच्या जीवनात पायांचा कमकुवतपणा ही एक सामान्य समस्या बनली आहे। पण तुम्हाला माहीत आहे का, आपल्या शरीराचा संपूर्ण भार आपल्या पायांवर असतो। त्यामुळे जर पाय कमकुवत झाले तर त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण जीवनशैलीवर होऊ शकतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की फक्त योग्य आहार आणि काही छोट्या सवयीमध्ये बदल करून पाय पुन्हा मजबूत कसे बनवता येतील। चला तर मित्रांनो, मग वेळ न वाया घालवता सुरुवात करूया। मित्रांनो, आपल्या पायाची ताकद ही आपण आपल्या शरीराला कोणते पोषण देतो यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते। मित्रांनो, आता जाणून घेऊया अशा 10 गोष्टी ज्या पायांची हाडे आणि स्नायू मजबूत करण्यासाठी खूप उपयुक्त मानल्या जातात। बघा, त्यातील पहिली गोष्ट आहे दूध। दूध हे कॅल्शियम आणि प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत आहे। हे हाडांना आतून मजबूत बनवण्यास मदत करते। त्यामुळे पायांची ताकद टिकून ठेवण्यासाठी दुधाचे नियमित सेवन फायदेशीर ठरू शकते। नंबर 2 बघा, अक्रोड। अक्रोडामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते। हे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास आणि शरीराच्या एकूण आरोग्यास मदत करू शकते। नंबर 3 बघा, डाळी। मूग डाळ, मसूर डाळ आणि तूर डाळ या प्रथिनांचे उत्तम स्रोत आहेत। प्रथिने स्नायूंची दुरुस्ती करण्यास आणि त्यांना मजबूत ठेवण्यास महत्त्वाची भूमिका बजावत असतात। नंबर 4 बघा, भिजवलेला हरभरा। भिजवलेल्या हरभऱ्यामुळे शरीराला चांगली ऊर्जा मिळते। पायातील अशक्तपणा कमी करण्यासाठी आणि शरीराला बळकटी देण्यासाठी तो उपयुक्त मानला जातो। नंबर 5 बघा, केळी। जर तुम्हाला पायांच्या स्नायूमध्ये वारंवार गोळे येत असतील किंवा आकाडी येत असेल तर केळांचा आहारात समावेश करा। केळामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते, जे स्नायू आणि नसांच्या कार्यासाठी उपयुक्त ठरते। नंबर 6 बघा, पनीर। पनीर हे प्रथिने आणि कॅल्शियमचा उत्कृष्ट स्रोत आहे। ते स्नायूंना दीर्घकाळ ताकद देण्यास आणि हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते। नंबर 7 बघा, बदाम। बदामामध्ये व्हिटॅमिन ए आणि आरोग्यदायी चरबी म्हणजे हेल्थी फॅट्स भरपूर प्रमाणात असतात। यामुळे शरीराचा स्टॅमिना वाढण्यास आणि स्नायूंना ऊर्जा मिळण्यास मदत होऊ शकते। नंबर 8 बघा, पालक। शरीरात लोहाची कमतरता असल्यास पाय लवकर थकू शकतात। पालक हा लोहांचा चांगला स्रोत असून तो रक्ताची कमतरता भरून काढण्यास आणि शरीराला ऊर्जा देण्यास मदत करू शकतो। नंबर 9 बघा, रताळे। रताळ्यामध्ये फायबर आणि नैसर्गिक ऊर्जा भरपूर प्रमाणात असते। त्यामुळे थकवा कमी होण्यास मदत होते आणि पायांना हळूहळू ताकद मिळते। नंबर 10 बघा, तीळ आणि गूळ। हिवाळ्यातच नव्हे तर इतर ऋतूमध्येही तीळ आणि गूळ यांचे सेवन फायदेशीर मानले जाते। हे हाडांना मजबूत करण्यास आणि शरीराला आवश्यक पोषण देण्यास मदत करू शकते। मित्रांनो, पाय कमकुवत होण्यामागील काही कारणे आपण जाणून घेऊया। बघा मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आहार चांगला असूनही पाय कमकुवत का होतात? यामागे काही चुकीच्या सवयी कारणीभूत असू शकतात। बघा, त्यातील पहिली चूक आहे सतत एकाच ठिकाणी बसून राहणे। आपले स्नायू हालचालींसाठी बनलेले आहेत। जर तुम्ही अनेक तास एकाच जागी बसून राहिलात तर स्नायू निष्क्रिय होतात आणि हळूहळू कमकुवत होऊ लागतात। दुसरी चूक काय आहे बघा, प्रथिनांची कमतरता। जर आहारात पुरेसे प्रथिने नसतील तर स्नायूची वाढ आणि दुरुस्ती योग्य प्रकारे होऊ शकत नाही। तिसरी चूक बघा, उन्हात न बसणे। व्हिटॅमिन डी ची कमतरता हाडांवर थेट परिणाम करते। यामुळे हाडे कमकुवत होऊ शकतात आणि पायांमध्ये अशक्तपणा जाणवू शकते। चौथी चूक आहे बघा, पुरेसं पाणी न पिणे। शरीरात पाण्याची कमतरता असल्यास स्नायूमध्ये ताण येतो, गोळे येतात आणि थकवा जाणवू शकतो। पाचवी चूक आहे बघा, व्यायामाचा पूर्ण अभाव। नियमित शारीरिक हालचाल न केल्यास पायाची ताकद, सहनशक्ती आणि स्टॅमिना हळूहळू कमी होऊ लागतो। आता बघा, पाय मजबूत ठेवण्यासाठी काही आपण उपाय जाणून घेऊया। आता जाणून घेऊ आपल्या दैनंदिन जीवनात कोणते बदल केल्यास पाय अधिक मजबूत आणि निरोगी राहू शकतात। बघा, दररोज चालण्याची सवय लावा। रोज किमान 30 ते 20 मिनिटे चालणे हा पायांच्या स्नायूसाठी अतिशय चांगला व्यायाम मानला जातो। हलके स्ट्रेचिंग करा। सकाळी उठल्यानंतर किंवा रात्री झोपण्यापूर्वी पायांचे हलके स्ट्रेचिंग केल्याने स्नायू लवचिक राहण्यास मदत होते। पुरेसं पाणी प्या। दिवसभर शरीराला आवश्यक तेवढे पाणी प्या। त्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि स्नायूचे कार्य व्यवस्थित होण्यास मदत होते। रोज काही वेळ उन्हात बसा। दररोज थोडा वेळ सकाळच्या उन्हात बसण्याची सवय लावा, जेणेकरून शरीराला व्हिटॅमिन डी मिळण्यास मदत होईल। वजन नियंत्रणात ठेवा। शरीराचे वजन जास्त असल्यास त्याचा अतिरिक्त ताण पायांवर येतो। त्यामुळे वजन संतुलित ठेवणे आवश्यक आहे। त्याचबरोबर बघा, पुरेशी झोप घ्या। रात्री चांगली आणि पुरेशी झोप घ्यायला विसरू नका। झोपेमध्ये स्नायूंना पुनर्बळ मिळते आणि शरीराला स्वतःची दुरुस्ती करण्यास वेळ मिळतो। मित्रांनो, आपले पायच आपल्याला आयुष्यभर साथ देतात। जर पाय मजबूत असतील तर आपण अधिक काळ सक्रिय, स्वावलंबी आणि आनंदी जीवन जगू शकतो। हे कोणत्याही एका रात्रात होणारे चमत्कार नाही, हा आपल्या भविष्यातील आरोग्यासाठी केलेला एक महत्त्वाचा गुंतवणुकीचा निर्णय आहे।
मित्रांनो, महत्त्वाची सूचना बघा, जर तुमच्या पायांमध्ये खूप जास्त सुन्नपणा, असहाय वेदना किंवा चालण्यात गंभीर अडचण येत असेल तर केवळ घरगुती उपायांवर अवलंबून राहू नका. अशा वेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. मित्रांनो, जर तुम्हाला आजची ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कमेंटमध्ये तुमचे मत नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबियांसोबत जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. अशाच उपयुक्त आरोग्यविषयक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये.